आता मी तुम्हाला सर्व व्यापक शिवजींच्या ज्योतिर्लिंग स्वरूप 12 अवतारांविषयी सांगणार आहे. हे अवतार भक्तांचे अनेक प्रकारे मंगल करणारे आहेत. सौराष्ट्रात सोमनाथ, श्रीशैल पर्वतावर मल्लिकार्जुन, उज्जैनीत महाकाल, ओंकारात अमरेश्वर, हिमालयात केदारेश्वर, डाकिनीत भीमशंकर, काशीमध्ये विश्वनाथ, गोदावरी तटावर त्र्यंबकेश्वर, चिताभूमीत वैद्यनाथ, दारुकवनात नागेश्वर, सेतुबंधावर रामेश्वर आणि शिवालयात घुष्मेश्वर असे हे 12 अवतार आहेत. त्यांचे दर्शन घेतल्याने, त्यांचे भक्तिभावाने पूजन केल्याने शिवकृपा होऊन मनुष्याला आनंद प्राप्त होतो. शिवजीच्या सोमनाथ नामक पहिला अवतार सौराष्ट्र नामक पावन देशात लिंग रूपाने स्थिर आहे. हा अवतार मुख्यत्वे चंद्राचे दुःख नाश करण्यासाठी झाला. हे शिवलिंग महापापांचा नाश करणारे आणि भुक्तिमुक्ती देणारे म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. प्रजापती दक्षाने आपल्या अश्विनी यादी 27 कन्या चंद्राला दिल्या. त्याच्यामुळे चंद्र अधिक शोभून दिसू लागला. पण एवढ्या स्त्रियांमध्ये त्याचे रोहिणीवर विशेष प्रेम होते. त्यामुळे बाकीच्या स्त्रियांच्या मनात असूया निर्माण झाली. त्या दुःखी होऊन पित्याकडे गेल्या. त्याला आपली व्यथा सांगितली. ते ऐकून दक्षाला वाईट वाटले. तो चंद्रापाशी गेला व त्याला समजावत म्हणाला, चंद्रा, तू पवित्र कुलात जन्मला आहेस, मग आपल्या भार्यांना कमी अधिक कसा लेखतोस? आता जे झाले ते झाले. यापुढे सर्वांशी सारखा वाग. आपल्यावर विसंबून असणाऱ्यांशी विषम वर्तन करणे म्हणजे स्वतःहून नरकाचे द्वार उघडण्यासारखे आहे असे म्हणतात. अशा प्रकारे आपल्या जावयाला सौम्य शब्दात योग्य ती समज देऊन दक्ष आपल्या स्थानी गेला. पण चंद्राने त्याचे बोलणे जराही मनावर घेतले नाही. तो रोहिणीतच आसक्त होऊन राहिला. त्यांच्याकडून इतर स्त्रियांची पूर्वीप्रमाणेच उपेक्षा होत राहिली. तो त्यांचा जराही आदर ठेवत नसे. हे वर्तमान कळताच दक्षाला अतिशय राग आला. तो त्वरेने चंद्रापाशी गेला व म्हणाला, मी तुला पूर्वी अनेक प्रकारे समजवले, पण तुझ्या वर्तनात जराही फरक पडला नाही. या उद्दमपणामुळे तू क्षय होशील असा मी तुला शाप देतो. त्या शापामुळे चंद्र क्षयी आणि निस्तेज झाला. तेव्हा सर्वत्र अहंकार उडाला. सृष्टीचे कार्य कसे चालणार असा देवांना आणि ऋषींना मोठा प्रश्न पडला. संपूर्ण विश्व दुःख व्याकुल झाले. चंद्राची अवस्था ही काही वेगळी नव्हती. त्याच्या विनंतीवरून इंद्रादिक देव आणि वशिष्ठादी ऋषी ब्रह्माजींना शरण गेले. त्यांना सर्व वृत्तांत निवेदन केला. ते ऐकून ब्रह्माजींना खूपच आश्चर्य वाटले. ते म्हणाले, हा सर्वांसाठीच दुःखदायक प्रसंग आहे. आता झाले ते झाले. मी तुम्हाला एक उपाय सांगतो. प्रभात नावाचे एक पुण्यक्षेत्र आहे. तुम्ही चंद्राला घेऊन तेथे जा. मृत्युंजय विधानाने शिवजीची आराधना करा. शिवप्रतिमेची स्थापना करून चंद्राला तप करावयास सांगा. म्हणजे भगवान शंकर प्रसन्न होऊन त्याला अक्षयी करतील. ब्रह्माजींच्या सांगण्यावरून देव आणि ऋषी चंद्रापाशी गेले. दक्षही तेथेच होता. ऋषींनी सर्व वर्तमान सांगितले. दक्षाला आश्वासन देऊन आणि चंद्राला घेऊन प्रभात क्षेत्री गेले. सरस्वती आदी श्रेष्ठ तीर्थांना आवाहन करून मृत्युंजय विधीने शिवप्रभूंचे पूजन केले. मग चंद्राला तपश्चर्या कराव्यास सांगून ते आपापल्या स्थानी गेले. शिवजींची कृपा व्हावी म्हणून चंद्रानेही प्रभात क्षेत्री राहून 6 महिने सातत्याने तप केले. मृत्युंजय मंत्राने शिवजींचे ध्यान केले. मृत्युंजय मंत्राने शिवपूजन केले. निश्चल मनाने त्याच मंत्राचा 10 कोटी जप केला. त्याच्या उत्कंठ आराधनेने भगवान शंकर प्रसन्न झाले. त्याने चंद्राला दर्शन दिले व म्हणाले, तुझी आराधना पाहून मी संतुष्ट झालो आहे. तुझे कल्याण असो. तू माझ्याकडून अपेक्षित वर मागून घे. चंद्र म्हणाला, प्रभो, माझ्याकडून जो अपराध घडला आहे त्याबद्दल मला क्षमा करा. माझ्यावर कृपा करा. माझा शरीराचा क्षय नाहीसा करा. तेव्हा शिवजी म्हणाले, चंद्रा, मी प्रजापती दक्षाचा शाप समाप्त करू शकत नाही, पण त्याचा प्रभाव कमी करू शकतो. म्हणून प्रत्येक महिन्यातील
कृष्ण पक्षात तुझी एक एक कला नाहीशी होईल आणि शुक्ल पक्षात प्रत्येक दिवशी तुझी एक एक कला वाढत जाऊन तू पूर्ण होशील. हे वर्तमान समजतात देव आणि ऋषी आनंदाने तेथे आले. त्याने चंद्राला आशीर्वाद दिला. शिवजींना नमस्कार केला आणि म्हणाले, शंभो, तुम्ही देवांचे देव आहात, प्रत्यक्ष परमेश्वर आहात. तुम्हाला निरंतर नमस्कार असो. तुम्ही चंद्राला वर देण्यासाठी येथे आलेलेच आहात, तर जगाच्या कल्याणासाठी पार्वतीसह येथेच वास करा. चंद्रानेही त्यांची भक्तिभावाने स्तुती केली. त्या सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून निराकार शिवजी साकार रूपधारी झाले. प्रभात क्षेत्राचे महात्म्य वाढावे आणि चंद्राची कीर्ती व्हावी म्हणून ते पार्वतीसह लिंग रूपाने तेथे स्थिर झाले. सोमेश्वर नावाने त्रिभुवनात विख्यात झाले. या ज्योतिर्लिंगाच्या पूजनाने क्षय, कुष्ठादी रोग नाहीसे होतात. आपल्या निमित्ताने जगाला पवित्र करण्यासाठी भगवान शंकर सोमनाथाच्या रूपाने स्थिर झाले. म्हणून चंद्र कृत्यकृत्य झाला. देवांच्या आनंदाला पारावाच उरला नाही. त्यांनी तेथे एक कुंड निर्माण केले. पापांचा नाश करणारे हे कुंड चंद्रकुंड नावाने विख्यात आहे. जो मनुष्य येथे स्नान करतो तो पापमुक्त होतो. या कुंडातील जलाने 6 महिने नित्य स्नान केल्याने क्षयादी असह्य रोग बरे होतात. जो मनुष्य प्रभात क्षेत्रात प्रदक्षिणा घालतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे फल प्राप्त होते. मृत्यूनंतर तो स्वर्गलोकी जातो. सोमनाथाचे दर्शन घेतल्याने मनुष्य पापमुक्त होतो. त्याला मनोवांछित फल प्राप्त होते आणि तोही स्वर्गलोकी जातो. जो मनुष्य ज्या इच्छेने या क्षेत्राची यात्रा करतो त्याची ती इच्छा शिवकृपेने अवश्य पूर्ण होते. जो मनुष्य ही कथा श्रवण करतो व इतरांना सांगतो त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात. तो पापमुक्त होतो.